आज सकाळी लवकरच जाग आली. किचनकडे बघितलं तर आईसाहेबांनी मस्त चहा शिजवला होता. तो चहा गाळला आणि चहाचा आस्वाद घेत असतानाच मस्त तृप्त मनाने गाडीची चावी घेतली, गाडी स्टार्टर मारला आणि आमची गाडी निघाली बंदरे बस स्टँडच्या. का तर तिथं सचिनराव आमची वाट बघत बसले होते. आजचा रोजचा चहा गुरव बंधूंच्यातला घ्यायचा नव्हता, तेवढ्यात रांजा मावशी भेटली. चालतंय. कुठं स्वच्छता करायला? हा स्वच्छता काल मशीन घेतलं की वाढलेलं आमचं वाज कवती बिवतूक नाही करणार कोणी. नक्की करणार. ज्यावेळेस अख्खं गाव झोपलेलं असतं ना तेव्हा तुम्ही गाव साफ करत असता. नक्की कौतुक कराय तुम्हाला येऊ आम्ही. हा आता आपण आपल्या मूळ टार्गेटच्या दिशेने चाललेलो होता. पोचलेलो ते पंधारीतील खिंड. आता पंधारीतील खिंड म्हणजे नेरा बारामती रोडला ज्यांनी प्रवास केला तो माणूस पंधारच्या खिंडीला ध्यानात ठेवणारा तीच खिंड. आणि त्याच खिंडीच्या थोडं पुढं गेलं, डाव्या हाताला वळलं की तुमचं आमचं स्वप्न सावित्रीबन. तिथून आत वळलं की नागमोड्या स्वरूपाचा रस्ता. जसं की सह्याद्रीत फिरतोय अशीच जाणीव होत असताना वेगवेगळे टर्न, साईडची दगडं, अरे बापरे चिंकार हरण. त्यांनी स्माईल दिली आणि फटकेने पळालं. हा अनुभव फक्त आपल्याला सावित्रीबनात अनुभवावा लागतो. संतोष नानाच्या झाडापासून पुढं अरे सरपंच आलेले दिसत आहेत. आणि हे करत करत आपण आता थोड्याच वेळात आपल्या सावित्रीबनाचा मुख्य स्रोत सावित्रीबन बोरडच्या जवळ थांबलेलो आहे. गाडी बंद केली, बाहेर निघालो, लॉक केलं आणि लिंबाच्या झाडाखाली नजर गेली. आपले सरपंच ध्यानस्थ नजरेने बसलेले आहेत, शांतता. इकडून पाहतोय तर आपले महादेव बिशे सर म्हणजे MB सर आलेले आहेत. आणि हे बघा, हे आपल्या वागळवाडीचे श्री पाटील सर, उत्कर्ष शाळेमधून निवृत्त झालेले, सायकलिंगचा खूप छंद असणारं व्यक्तिमत्व. रोज 50 किलोमीटरचं सायकलिंग करत असताना सहज आपल्या सावित्रीबनात आले. आपल्या सावित्रीबनाचा आपसूक चौकशी केली, कौतुक केलं. आणि तुम्हीही नक्कीच सायकलचा वापर करा, जेणेकरून प्रत्येकाचं शरीर सुदृढ राहील आणि मन फ्रेश राहतं. खूप खूप मार्गदर्शन, खूप खूप छान गोष्टी त्यांनी सांगितल्या. त्यांच्या गाडीच्या वरचा तिरंगा ध्वज भारतीय एकात्मतेचं दर्शन घडवत होता. हे सगळं करत असताना अचानक त्या बाजूनी माळेगावकर येत असताना दिसत होते. तेही त्यांचे अनुभव सांगत होते. सावित्रीबनाच्या गोष्टी पुढील पिढीसाठी कशा अनुभवी ठरतील तेवढ्यात हे माळेगावकर आलेले आहेत. आणि ते व्यायामाभिस्त देणारे आपल्याला नमस्कार केला आणि पुढच्या दिशेने मार्गस्थ झाले. खूप छान माणसं. एवढेच सर म्हणले एक सेल्फी काढावा. अशा सुंदर माणसावर सेल्फी नाही असं होऊ शकतं का? सेल्फी निघाला आणि आमचा मोर्चा मेळा निघाला सरपंचांकडे. सरपंचांनी लिंबाच्या झाडाखाली शांत संयमी वातावरणात ध्यानस्थ गोष्टींचा आनंद घेतला. आणि तेवढ्यात सरपंचांच्या बाजूला जय आणि वीरू आलेगत बसले. जय आणि वीरू म्हणजे आपले सचिन सर, महादेव बिशे सर. सकाळच्या स्वच्छ आनंदात वातावरणात घेतलेल्या गोष्टी सर सांगत असतानाच आता मात्र आपल्याकडे कामाकडे ओढायचं झालं. आणि मात्र आमचं मुख्य काम चालू झालं होतं. ड्रीप खोलणे पुढं जाणे चालू झालं होतं. तेवढ्यात MB सर वरने आले. आता आपल्याला थोड्याच वेळात सगळं झाडांची ड्रीप पूर्ण करायची होती. त्यात तिकडून कोण आले? पप्पूदादा आलेले दिसतात. आणि तेवढ्यातच परत सगळ्या दुसराही ड्रीपचं बंडल प्रत्येक झाडाला चाललेलं. आता ड्रीप जोडायचं चाललेलं साहित्य काय सापडत नाही. हुडकलं तर गावलं ना. आणि हुडकत असताना अचानक आम्हाला लागणाऱ्या वस्तू गावल्या. पाणी चालू झालं. सरपंच साहेबांनी चालू पाण्यामध्ये ड्रीप जोडणं काम चालू केलेलं आहे. पाणी चालू झाल्याच्या नंतरचा आनंद सचिन असो किंवा सरपंच असो दोघांच्याही चेहऱ्यावरती खूप. सचिन कधीतरी खोडसळपणा केल्यागत माझ्याकडे पाईप ढकलला आणि पुढचं काम चालू झालं. पलीकडं कोण आहेत? पलीकडे MB सर आणि आपल्या संतोष नानाचं काम चालू असताना गुडूबाई विचार करते ते वाल कसं चालवायचं. नंतर लक्षात आलं की 2 झाडं लावायला जागा आहे. आम्ही खाली गेलो. आमचं ट्रान्सपोर्ट कंपनी नेहमीच असते. खांदा आणि हात ही आमचे ट्रान्सपोर्ट. झाडावर येत होती. पप्पूदादा आमचा व्हिडिओ काढत होते. संतोष नाना मात्र माती वाढायला कमी पडत नव्हते. झाडाला भर लागली पाहिजे. आणि आमचे सगळे मुकदम, नाव महादेव परंतु मुकदमागत काम करणारे आमचे MB सर सगळ्यांना डायरेक्शन देत होते. आणि आता थोड्याच वेळात तेही स्वतः झाडाला मातीची भर लावण्यासाठी चाललेलं आहे काम. तेवढ्यात राजाभाऊंना म्हटलं, राजाभाऊ एकच झाड लावा परंतु त्याला मस्त भर लावा. सगळ्यांनी कामं केलीच पाहिजे. थोडं दिलेला आदेश सगळे मान्य करतात म्हणून मीही आदेश देत राहतो आणि ते ऐकत राहते. याच्यातून काय होतं तर झाडं लागतात, प्रेम वाढतं, सगळ्या गोष्टी, हास्य विनोद याच्याबरोबर. आता मात्र राजाभाऊंनी हे झाड लावायचा चंगच बांधलेला आहे. आणि इकडे संतोषना नाही, माती द्यायला काही कमी पडत नाही. या झाडाचा खड्डा जरा खोल असल्यामुळं राजाभाऊंना थोडी मदत केली आणि राजाभाऊ मार्गस्थ झाले. इकडे काम करणारे आमचे महादेव बिशे सर म्हणजे बलदंड शरीर असल्यामुळे त्यांच्या हातात खोरं म्हणजे छोटीशी बॅटच वाटायची. तसे आमचे MB सर म्हणजे क्रिकेटर. क्रिकेटमध्ये बॅट बॉल हे त्यांचं वैशिष्ट्य. आणि त्याच पद्धतीवर आपल्या सावित्रीबनात त्यांचं काम चालतं. संतोषना नाही MB सरांच्या जोडीला आले. दोघंही खुश. 2 झाडं लावून झाली, भर लावून झाली. आता मात्र
जरा चर्चा विनिमय करत करत कसं काय हा विषय चाललेला असतानाच बऱ्यापैकी काम आमचं पूर्णत्वात आलेलं आहे. आता आम्ही थोड्याच वेळात सगळे ड्रीप चालू करणार आहोत आणि राहिलेली झाडंही लावून होणार आहेत. आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे, कारण काल लावलेल्या झाडांना आज पूर्ण पाणी मिळालंच पाहिजे. हाच तर त्याच्यामागचा उद्देश. लोक आपल्यावर विश्वास दाखवतात, त्या विश्वासाला आपण पात्र राहिलं पाहिजे, लावलेल्या झाडाला पाणी मिळलं पाहिजे. गोडोबाया मात्र ड्रिपर लावल्याच्या नंतर, आता ड्रिपर म्हणताल तर जैनच, लोकल ड्रिपपेक्षा आमचा सगळ्यांचा विश्वास मात्र जैनवरच. आणि सगळ्या झाडांना पाणी चालू झाल्याच्या नंतर प्रत्येकाचा आनंद गगनात मावना असा झालेला आहे. ड्रीप कुठं कमी पडतंय कुठं जास्त आहे हे बघण्याचं स्वरूप गुड्डूबायांचं चालू झालेलं आहे. आता मात्र आपल्याला अपेक्षित असणारं काम आपल्या आवाक्यात आलेलं आहे. पूर्ण झाडांना पाणी गेलेलं आहे, त्यामुळे सगळी टीम जरा रिलॅक्स मोडमध्ये आलेली. आपण काय केलंय, काय करावं लागेल याच्यावरती साधं बाधक चर्चा चाललेली, किरकोळ कामं चालली आहेत. उद्या काय करावं लागेल, कुठं काय करावं लागेल ह्याच्याबरोबर चर्चा करत असतानाच आमच्या गुड्डूबाई यांचंही वेगवेगळे जरा उद्याच्या गोष्टी अपेक्षित असताना सांगत असताना सचिन सरांच्या चेहऱ्यावर स्माईल. आता मात्र गाड्या पुढं चालायला लागले आणि आता वेळेकडे बघून आता घराच्या दिशेने निघण्याची वेळ जवळ आलेली. नमस्ते मित्रांनो, गुड मॉर्निंग. एखादा आनंदाचा क्षण आपल्या घरात असतो आणि तो समाजाला घेऊन आपण साजरा करत असतो. तोच आनंदाचा क्षण आमच्या दृष्टीने 10 जून 2025 आपल्या सावित्रीबाईंचा 3रा वर्धापन दिन. आपण काल सहज सोप्या पद्धतीने लोकांना आव्हान केलं की वर्धापन दिनाला सपत्नीक या झाडं लावा, आणि सांगायला आनंद वाटतो की बरोबर 51 जोड्या काल आपल्या सावित्रीबाणात आल्या. झाडं खूप छान पद्धतीने मातीशी एकरूप केले, कौतुक केलं, आनंदाचं क्षण अनुभवलं आणि मार्गस्थ झाले. परंतु तो आनंद तिथंच संपला नाही. त्याच्याबरोबर जबाबदारीची जाणीव असणारी ही टीम आज सकाळी सूर्यनारायण उगवायच्या अगोदर सावित्रीबाणात आली आणि बरोबर कालची 51 अधिक 10 बरोबर 61 झाडांना प्रॉपर प्रत्येक झाडाला ड्रीप, प्रत्येक झाडाला भर पडली का नाही, वाल सिस्टीम सगळं पाणी चालू करून आज प्रत्येक झाडाला टिपी टिपी पडणारं पाणी म्हणजे गेले 3-4 दिवस घेतलेल्या कष्टाचं फळ आहे. एखादा प्रयत्न करतो आणि त्या प्रयत्नाचं यश तर ही खाली चालू झालेलं पाणी, आणि त्या पाण्याबरोबर या सर्वांच्या चेहऱ्यावर खुलणारा आनंद. तर सावित्रीबन काय, तर ही आहे सावित्रीबन. ओके, धन्यवाद. आता झाड का लावतोय आपण, तर भविष्याचा विचार करून. आत्ताची जी मुलं आहेत सगळी मोबाईल, क्रिकेट, फेसबुक, व्हॉट्सअप ह्याच्यात गुंतलेली इथं. आता आधुनिक काळ वेगवेगळे अजून बी नवीन इंटरनेटच्या माध्यमातून वेगवेगळे फीचर्स येत राहणार. त्याच्यामुळे झाडांकडे कोणाचं लक्ष जाणार नाही इथून पुढच्या पिढीचं. आणि आपण वड पिंपळ जी लावतोय ती साधारण 100-200 वर्ष जगत्याला अशी झाडं लावतोय, म्हणजे भविष्यात त्यांना ऑक्सिजन किंवा काय असे वेगवेगळे. म्हणून ह्या पद्धतीने आपण आता झाडं लावत आहोत. नमस्कार सच्चूबाई. नमस्कार. आपण आता सावित्रीबाणात आहोत. पैसे सगळीच कमवतात, आपल्या मुलांसाठी पैसे साठवून ठेवतात, पण पैसे नसतं उपयोगाचं नाही. तर उद्याच्याला जर का कोरोनासारखी महामारी आली परत, तर ऑक्सिजन आणायचा कुठनं, तर त्याची ही आपण तजवीज करतोय असं म्हटलं तरी काय अवघड ठरणार नाही. भविष्यात सगळ्यांनी झाडं लावा, आपापल्या ठिकाणी लावा, नक्की लावा. जसं घरातील कुठलंही संकट दूर करण्यासाठी तुम्हाला आर्थिक नियोजन आवश्यक असतं, तसंच सचिन सरांचं म्हणणं आहे की पुढील पिढीसाठी तुम्ही त्यांच्या आरोग्याचे नियोजन म्हणूनही नक्की झाडं लावा. धन्यवाद सचिन सर. ओके राजाभाऊ, नमस्ते. नमस्ते राजाभाऊ, नमस्ते. काय वाटतंय? काही दिवसांपूर्वी ही सावित्रीबाई टीम भेटली, मला भेटली आणि यांच्याबरोबर निसर्गाची सेवा करण्याची मला संधी मिळाली मिळत आहे. आणि त्याच्यावरतून आनंद जो काय आहे ते अनुभवत आहे तुम्ही. हो, ग्रेट राजाभाऊ. ओके दादा, नमस्ते. गेले 2 दिवस या सहभाग आहे आपला, कसं वाटतंय? छान, व्यवस्थित आहे एकदम. आणि रोज सकाळी असंच तुमच्याबरोबर सावित्रीबाणात येऊन आनंद साजरा करावा असं वाटतंय, पण निसर्ग सेवा पण करावी वाटते. पण नोकरीच्या निमित्तानं ज्यावेळेस वेळ मिळेल त्यावेळेस येणं भाग पडतं. तेव्हा ही पण नोकरीच करतात, पण आमची ड्युटी वेगळी आहे ना. ड्युटी वेगळी, पण ह्याची पण ड्युटी. आणि सर ते शेवटी आपल्या पंधरेगावचे प्रमुख आदरणीय अजयजी सोनवणे.
नमस्ते. काल आपल्या सावित्रीबाईंचा 3रा वर्धापन दिन अगदी आनंदात साजरा करण्यात आला. आपण ज्यांना ज्यांना निमंत्रण दिले त्याप्रमाणे आपल्याकडं जोडपी आली. त्यांनी अगदी आपल्या आयुष्यातल्या आठवणीप्रमाणे वडाची झाडं मातीशी एकरूप केली. माणसांनी ते कसं जगलं, किती जगलं ह्याच्यापेक्षा कसं जगलं ही लय महत्त्वाचं असतं. आणि तो निसर्गाशी एकरूप होऊन, मातीशी एकरूप होऊन झाडं लावली ह्यातच त्यांनी आनंद घेतला. त्याबद्दल ह्या सर्व टीमचं आणि आलेल्या कालच्या सर्व पाहुण्यांचं आभार मानतो. कसं काय वाटतं तुम्हाला? हां मित्रांनो, खरंच म्हणजे विनोदाचा भाग सोडून द्या, पण ह्या टीम आहे कुछ खट्टा कुछ मिठा, आनंद आहे, थोडंफार विनोद आहे, थोडंफार टोचणं आहे, थोडंफार हसणं आहे, थोडंफार फाडणं आहे, थोडंफार शिवणं आहे, थोडाफार भक्कम आधार आहे. त्याला तर आयुष्याचं गणित म्हणतात. आणि खास करून माझं तर गणित यांना सगळ्यांना माहितीच आहे. तर हे गणित आहे ना, हे गणित ज्याला सुटलं ते सावित्री वनात सदस्य.